Hello friends, welcome to our YouTube channel. Friends, today we are going to see our next topic of simple harmonic motion, that is acceleration, velocity and displacement of simple harmonic motion. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण एक एक्सप्रेशन मिळवलं होतं d2x by dt² प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल्स टू 0 आणि याला आपण डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हटलं. याच्यावरूनच आपण जर d2x बाय dt² इज इक्वल्स टू याला तिकडे जाऊ दिलं तर निगेटिव्ह साइन येईल आणि ओमेगा स्क्वेअर x हे एक्सप्रेशन आपण मागच्या लेक्चरला सुद्धा काढलं होतं. Here d2x by dt² is nothing but the acceleration, and therefore the value of acceleration of simple harmonic motion becomes acceleration a is equals to minus omega square into x. For simple harmonic motion, the mathematical expression for acceleration is minus omega square x. Now, for velocity, we rearrange the term d2x by dt². We can write it as ddt of dx by dt. आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये ते आणावं लागेल. म्हणून आपण फक्त काय लिहिलं तर ddt of dx by dt and that is equals to dt of dx by dt म्हणजेच डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिव्हेटिव्ह आहे, त्यालाच आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी, and that is equals to from this equation minus omega square into x. Therefore याला जर मी परत असं रिअरेंज केलं dv by dx into dx by dt is equals to minus omega square x. ठीक आहे. dx by dt परत डेरिव्हेटिव्ह आहे, टाइम डेरिव्हेटिव्ह आहे डिस्प्लेसमेंटचा, म्हणजे आपण याला परत काय लिहू शकतो व्हेलॉसिटी. therefore this equation becomes v into dv by dt dv by dx is equals to minus omega square x. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण आधीच काढलेली आहे. आपल्याला आता काढायची आहे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, पण ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर ते अजूनही डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच काय की व्हेलॉसिटीचा हा स्मॉल सेगमेंटची व्हॅल्यू आहे. आपल्याला जर होल व्हेलॉसिटीची ओव्हरऑल एनी इन्स्टंट जर एक्सप्रेशन काढायचं असेल तर प्रॉपर त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. याला मी परत असं लिहू शकतो v into dv is equals to minus omega square x डिवाइडला आहे तिकडे गेल्यानंतर into dx. On integrating both sides, we get integration of d into dv is equals to where omega square is constant त्याला बाहेर राहू द्या, इंटिग्रेशन x into dx. इंटिग्रेशन ऑफ v dv आपल्याला इंटिग्रेशनच्या फॉर्म्युला माहिती आहे, त्यानुसार त्याचं इंटिग्रेशन काय सिंपली v रेस टू n असेल तर v रेस टू n म्हणजेच x रेस टू n च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलेलं इंटिग्रेशन इंटिग्रेशन x into dx असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असतो तर x रेस टू n plus 1 divided by n plus 1 where v raised to n म्हणजेच काय तिथं 1 plus 1 2 divided by n plus 1 म्हणजेच 2. म्हणून इंटिग्रेशन काय होईल तर v square divided by 2 and that is equals to minus omega square as it is लिहिणार आपण. याचं इंटिग्रेशन एक आहे x square divided by 2. इंटिग्रेशन आफ्टर सॉल्विंग इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर त्याचा एक कॉन्स्टंट द्यावा लागतो आणि तो आपण कशात डिनोट करणार आहे तर c, where c is the simply integration constant. मग फायनल एक्सप्रेशन आपल्याला काय मिळालं बघा v square by 2 equals to minus omega square x square divided by 2 plus c. हे c ची व्हॅल्यू एका फर्दर कंडिशनला अप्लाय केल्यानंतर जेव्हा आपण ती c ची व्हॅल्यू त्याच्यात प्रॉपर पुट करणार कॉन्स्टंटची व्हॅल्यू तेव्हाच आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला फायनल मिळेल. मग ही c ची व्हॅल्यू कशी काढायची तर कन्सिडर करा की ही ऍट अ एक्स्ट्रीम पोझिशन आहे. म्हणजेच काय जर समजा एक पेंडुलम आहे, पेंडुलमच्या बाबतीत मेन पोझिशन इथून असेल आणि त्याला समथिंग डिस्प्लेसमेंटने मी जर त्याला डिस्प्लेस केलं
तर तो मॅक्झिमम किती जाणार आहे, तर त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपण त्याला अँप्लिट्यूड म्हणू. म्हणून त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट x इक्वल्स टू काय येणार ऍट एक्सट्रीम पोझिशन, तर x इक्वल्स टू a. ज्या वेळेला x ची व्हॅल्यू a एवढी आहे म्हणजेच त्याचं मॅक्झिमम अँप्लिट्यूड पर्यंत तो पोहोचलेला आहे, त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती होते, तर ती व्हेलॉसिटीची व्हॅल्यू होते 0. का, कारण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर इथं व्हेलॉसिटी 0 झाली, म्हणूनच तो परत आता बॅक पोझिशनला मूव्ह होतो. म्हणून व्हेलॉसिटी इथं एक्स्ट्रीम पोझिशनला किती येऊन जाईल, 0. या दोन कंडिशन जर आपण ह्या एक्सप्रेशन मध्ये अप्लाय केल्या तर आपल्याला काय मिळेल, एक्सप्रेशन बिकम्स 0, which व्हॅल्यू 0 टाकली मायनस ओमेगा स्क्वेअर x च्या जागेवर काय टाकणार आपण a स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 and प्लस c. ठीक आहे. देयरफॉर फायनल एक्सप्रेशन आपल्याला काय मिळेल, c equals to omega square a square divided by 2. ही c ची जी कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे ती आपण पुढे पुढे करणार या इक्वेशनला. देयरफॉर दिस इक्वेशन वी कॅन राइट ॲज b square by 2 is equals to minus omega square x square बघा divided by 2 and plus c ची व्हॅल्यू काय करणार आता, ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर डिवाइडेड बाय. Therefore b square is equals to get cancel, b square is equals to minus omega square. ओमेगा कॉमन आहे बाजूला जाऊ दे त्याला, म्हणजेच काय लिहिता येईल, x स्क्वेअर मायनस प्लस a स्क्वेअर. Therefore final expression for velocity is becomes v equals to omega in root a square minus x square. This is the final expression of velocity of simple harmonic motion. Velocity च्या simple harmonic motion मध्ये velocity साठीचं final expression काय आलं, तर v is equals to omega in root a square minus x square. याच्यावरून आपल्याला आता परत डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हेच इक्वेशन आपण परत वापरणार आहोत. हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल बघा, व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये आहे. ह्या व्हेलॉसिटीला जर मी डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न केला तर व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट द व्हेलॉसिटी, म्हणजे हे एक्सप्रेशन मी अशा पद्धतीने लिहू शकतो, v is equals to dx by dt and that is equals to simply omega in root a square minus x square. Therefore dx is equals to, हे इथं मल्टिप्लायला ही जी पूर्ण टर्म आहे याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे ती आपण तिकडे जाऊ देऊ. Therefore dx divided by in root a square minus x square and that is equals to omega into dt. जसं व्हेलॉसिटीचं आपण एक्सप्रेशन काढलं त्यावेळेला सुद्धा व्हेलॉसिटी हा डिस्क्रीट मॅनर मध्ये म्हणजे स्मॉल सेगमेंट मध्ये मिळालेलं होतं, त्याचं आपण इंटिग्रेशन केलं. त्याच पद्धतीने डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये मिळालेली आहे, तर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये मिळालेली आहे. म्हणजे स्मॉल सेगमेंटची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. त्याचं जर फर्दर इंटिग्रेशन आपण केलं तर आपल्याला होल व्हॅल्यू ऑफ एक्स मिळू शकते. म्हणून परत याचं काय करणार आपण, इंटिग्रेशन करणार. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ we get integration of dx divided by in root a square minus x square and equals to omega common integration of dt. बघा इंटिग्रेशन ऑफ dx म्हणजेच 1 in root a square minus x square into dx आहे आणि हा फॉर्म आपला मॅथ मध्ये इंटिग्रेशनचा झालेला आहे की मॅथ मध्ये इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार 1 in root a square minus x square is nothing but the sin inverse of a upon x, sorry, sin inverse x upon a and that is equals to omega स्मॉल सेगमेंट आणि इंटिग्रेशन एकत्र आलेला आहे म्हणजे सिंपली तो काढून घ्यायचा.
Therefore x ची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे फक्त x ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे म्हणून x इक्वल्स टू आपल्याला काय लिहिता येईल हा साइन इनव्हर्स आहे तिथे गेल्यानंतर मला पण साइन ला जाईल तो म्हणजेच ते कसं लिहू शकतो हा a तिथे मल्टिप्लाय ला जाईल तर a sin ओमेगा into t. This is the final expression for displacement of simple harmonic motion. व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यू मध्ये ज्या पद्धतीने आपण व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढली त्या वेळेला इंटिग्रेशनचं प्रॉपर सोडवल्यानंतर इंटिग्रेशन कॉन्स्टंट इथं c दिला होता त्याच पद्धतीने इथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट फाय दिलेला आहे त्यांनी तर फाय हे काय इथं इंटिग्रेशन कॉन्स्टंट आणि जर याचा विचार केला तर फायनल एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंट साठी अजून एक तयार होतं आणि ते काय तयार होतं तर x a sin ओमेगा t प्लस फाय. This is the final expression for displacement of simple harmonic motion. In this way, acceleration, velocity and displacement चे proper formula आपण काय आहेत ते बघितले. आता या तिघ फॉर्म्युलांच्या बाबतीत आपल्याला प्रॉपर स्पेशल केस बघायचे आहेत की ज्या वेळेला समजा सिंपल हार्मोनिक मोशन पेंडुलमच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर केलं तर प्रत्येक एका केस साठी आपल्याला दोन स्पेशल केस बघायचे आहेत ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला असताना त्याचं एक्सेलरेशन किती व्हेलॉसिटी किती आणि डिस्प्लेसमेंट किती किंवा ते कोणत्या व्हॅल्यूवर डिपेंड करतं आणि ऍट मीन पोझिशनला असताना सुद्धा त्याचं एक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी एक्सेलरेशन यांची व्हॅल्यू काय येते आणि ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड करतं हे आपण सर्व पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. धन्यवाद.